सर्वांना नमस्कार. मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हील बेअरिंगची सर्व्हिस करूया आणि ट्रबल शूट करूया. टायरच्या ॲबनॉर्मल वेअर चे कारण आणि उपाय, व्हील वॉबलिंग, पुअर सेल्फ सेंटरिंग, हार्ड स्टीअरिंग आणि व्हेकल एका बाजूला खेचणे. या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही हे करू शकाल: फ्रंट व्हील बेअरिंग काढून टाकणे, बेअरिंग क्लीन करणे आणि तपासणी करणे, असेंबल आणि फ्रंट व्हील बेअरिंग प्लेस सेट करणे, टायरचे ॲबनॉर्मल वेअर रेक्टिफाय करणे, व्हील वॉबलिंग रेक्टिफाय करणे, पुअर सेल्फ सेंटरिंग रेक्टिफाय करणे, हार्ड स्टीअरिंग रेक्टिफाय करणे, एका बाजूला व्हेकल पुलिंग रेक्टिफाय करणे. यासाठी लागणारे टूल्स आणि इक्विपमेंट गोळा करूया. ट्रेनीज टूल किट 1, जॅक 1, वुड ब्लँक 2, व्हील स्पॅनर 1, हॅमर 1, बिअरिंग पुलर 1, मल्टीमीटर 1, व्हेकल इन रनिंग कंडिशन 1, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, केरोसिन आवश्यकतेनुसार, ऑइल आवश्यकतेनुसार, स्प्लिट पिन आवश्यकतेनुसार, वॉशर आवश्यकतेनुसार, टॅपर रोलर बिअरिंग आवश्यकतेनुसार. फ्रंट व्हील काढून टाकणे. व्हील चोक घ्या, फ्रेमवर जॅक करा, स्क्रू जॅक वापरून फ्रेमला सपोर्ट करा. व्हेकल मधून व्हील काढून टाका. डिस्क ब्रेक सिस्टम मध्ये ब्रेक कॅलिपर काढून टाका. रोटर हबशी इंटिग्रल असेल तर काढून टाका. स्पिंडल नट मधून कॉटरची चावी काढून टाका. स्पिंडल नट आणि वॉशर काढून टाका. हब असेंबली काढून टाका. हब मधून आउटर बिअरिंग काढून टाका. इनर हब मधून ऑइल सील काढून टाका. हब मधून इनर बिअरिंग काढून टाका. क्लीनिंग अँड इन्स्पेक्शन. बिअरिंग नीट क्लीन करा. बेअरिंगची वियर किंवा डॅमेज ऐवजी आउटर रेस तपासणी करा. बिअरिंग आउटर रेस आणि हब इंटिरियर क्लीन करा. वेअर आणि डॅमेज ऐवजी रेस तपासा. इनर व आउटर रेस मध्ये काही नुकसान आढळल्यास ते बदलून घ्यावे. व्हील बेअरिंग प्ले असेंबल करा आणि सेट करा. हब कॅव्हिटी थोड्या प्रमाणात तेल पॅक करा. बेअरिंगला हाताने ग्रीस करा. आतील बेअरिंग हबमध्ये ठेवा आणि नवीन ऑइल सील स्थापित करा. स्पिंडल क्लीन करा. स्पिंडलवर हब पुन्हा इन्स्टॉल करा. आउटर बिअरिंग इन्स्टॉल करा. वॉशर आणि स्पिंडल नट इन्स्टॉल करा. स्पेसिफिकेशन नुसार बेअरिंग किंवा प्ले ॲडजस्ट करा. नवीन कॉटर पिन इन्स्टॉल करा. रोटर पुन्हा इन्स्टॉल करा. कॅलिपर पुन्हा इन्स्टॉल करा. व्हील पुन्हा इन्स्टॉल करा. व्हील फिरवा आणि फ्री रोटेशनसाठी व्हील बेअरिंग तपासा. पॉसिबल फॉल्ट्सची कारणे आणि पॉसिबल रेमेडीज पाहूया. कमी एअर प्रेशर आणि अयोग्य टो इन आणि टो आउट यामुळे ॲबनॉर्मल वेअर होऊ शकते. वॉर्नआउट झालेले व्हील बेअरिंग, किंग, पेन बुश, टाय रॉड प्ले किंवा ब्रेकमुळे असंतुलित सस्पेन्शन झाल्यामुळे देखील हे होऊ शकते. यावर उपाय म्हणजे हवेचा योग्य दाब राखणे. टो इन टो आउट जुळवून घेणे. बेअरिंग किंवा झुडपे बदलणे. ब्रेक व्यवस्थित समायोजित करणे किंवा खराब झालेले निलंबन भाग बदलणे. सैल व्हील बट
किंवा व्हील बेअरिंग किंवा किंगपिन खराब होणे. इम्प्रॉपर एअर प्रेशर किंवा टाय रॉडच्या सैल फिटिंगमुळे व्हील वॉबलिंग होऊ शकते. यावर उपाय म्हणजे नट्स आणि फिटिंग घट्ट करणे, बेअरिंग किंवा किंगपिन बदलणे आणि योग्य एअर प्रेशर राखणे. इम्प्रॉपर लीकेज ॲडजस्टमेंट. टायर प्रेशर, व्हील अलाइनमेंट किंवा ड्रॉप आर्मची इम्प्रॉपर स्थिती आणि अतिरिक्त स्टीअरिंग व्हील प्रीलोडमुळे पुअर सेल्फ कॅन्टरिंग होऊ शकते. स्टीअरिंग लिंकेज, व्हील अलाइनमेंट, प्रीलोड ॲडजस्ट करणे, टायरचा योग्य प्रेशर राखणे आणि पार्ट्स काढून टाकणे आणि ते पुन्हा फिट करणे आणि ते योग्य स्थितीत आहेत याची खात्री करणे हा उपाय आहे. टायरचं कमी प्रेशर. टायरचा अयोग्य आकार, ड्राय किंगपिन बेअरिंग किंवा एक्सेल बीम मधील बेंड यामुळे हार्ड स्टीअरिंग होऊ शकते. योग्य एअर प्रेशर राखणे, करेक्ट साइज टायर वापरणे, बेअरिंग लुब्रिकेटिंग करणे आणि एक्सेल बीम स्ट्रेटनिंग करणे किंवा बदलणे हा उपाय आहे. जर व्हेइकल एका बाजूला खेचत असेल तर एका बाजूला टायरचं लो प्रेशर, टायरचा अयोग्य साइज किंवा अयोग्य ब्रेक ॲडजस्टमेंट, तुटलेला फ्रंट रोड स्प्रिंग सेंटर बोल्ट किंवा फ्रंट व्हील अलाइनमेंटमध्ये डिस्टर्ब झाल्यामुळे हे होऊ शकते. करेक्ट एअर प्रेशर राखणे, टायर किंवा सेंटर बोल्ट बदलणे, ब्रेक ॲडजस्ट करणे आणि फ्रंट व्हील अलाइनमेंट ॲडजस्टिंग करून हे सहजपणे निश्चित केले जाऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण हे कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. फ्रंट व्हील बेअरिंग काढून टाकणे, बेअरिंग क्लीन करणे आणि तपासणी करणे, एकत्र करणे आणि फ्रंट व्हील बेअरिंग प्लेस सेट करणे, टायरचे एबनॉर्मल वेअर रेक्टिफाय करणे, व्हील वॉबलिंग रेक्टिफाय करणे, पुअर सेल्फ सेंटरिंग सुधारणे, हार्ड स्टीअरिंग रेक्टिफाय करणे आणि एका बाजूला ओढणारे व्हेइकल रेक्टिफाय करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.